नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे माझ्या गावी आणि मी आता सध्या उभा आहे पोल्ट्रीच्या प्लॅन्टमध्ये. आपल्या पाठीमागच्या व्हिडिओला जो पोल्ट्रीचा व्हिडिओ मी बनवला होता तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावरती बऱ्याच कॉमेंट पण आल्या, शुभेच्छा वगैरे आणि इतर पण कॉमेंट महत्त्वाचे होते. काही आपल्या शेतकरी मित्रांना बघायचं होतं की हा जो गाडा बनवलेला आहे किंवा हा जो रेल्वे ट्रॅक टाईप केलेला आहे आपण खाद्य टाकण्यासाठी, तर तो नेमका कसा चालतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायच्या होत्या. तर त्यामुळं म्हटलं की थोडासा हा व्हिडिओ आपण करूयात. व्हिडिओ बनवायला थोडा वेळ झाला, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी बाहेर असतो, तर व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ झाला, तर त्याबद्दल सॉरी. आणि हे अशा पद्धतीनं आपलं पोल्ट्रीचं शेड आहे. वर तुम्ही बघू शकताय, वर आपण रूफ मारलेलं आहे. हे फॉईल आहे, ॲक्च्युली फॉईल पेपर टाईप आहे. तर यांनी काय होतं मित्रांनो की वर ह्याच्यावर जो आहे ना तो पत्रा आहे, तर त्याच्यामुळं हीट उन्हाळ्यामध्ये आता काय होतं की उन्हाळ्यामध्ये खूप हीट निर्माण होते, तर ती हीट रेजिस्ट करण्यासाठी हे मध्ये लेअर केलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकताय. ॲक्च्युली हे आम्ही फिटिंग वगैरे केलेलं नाही अजून, जस्ट मॅन्युअली आपण असं ओढून घेतलं आहे फक्त. ज्यावेळी आपण EC पोल्ट्री सेट करणार त्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर करणार आहे. आत्ताचा जो लॉट आहे आपला तो उन्हाळ्यामधला आहे, मार्च एप्रिलच्या दरम्यानचा आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं उष्णता ही असतेच, आणि म्हणजे एप्रिलमध्ये तर भरपूर असते तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळं हा पर्याय आपण केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे खाद्य पक्ष्यांचं अशा पद्धतीचं खाद्य असते, अगदी पौष्टिक असतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मग मित्रांनो, अशा पद्धतीचं चांगलं हेल्दी खाद्य खाऊन पक्षी का नाही ग्रोथ धरणार? कारण हे पक्षी पण तसेच असतात. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घटक आहेत, तर ते सगळे त्यांना मिळतात. त्यांचं वेट जे आहे ते एकदम फास्ट ग्रो होत असतं, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शंका घेण्यासारखं काहीच नसतं. तर मित्रांनो, खाद्य जे आहे ते खाद्य आपण या गाड्यामध्ये इकडं या स्टोरूममधून भरतो आणि जवळजवळ 8 पोती, म्हणजे 60 किलोची 8 पोती या गाड्यामध्ये बसतात. आणि या गाड्यामध्ये 8 पोती बसल्यानंतर आपण ते हा जो ट्रॅक बनवलेला आहे, त्या गाड्यासाठी जो रस्ता बनवलेला आहे त्याच्यावरून आपण त्याला ढकलत नेतो. त्याच्यामुळं आपल्याला वजन जास्त उचलायची गरज नसते आणि दोन्ही बाजूला 2 व्यक्ती 1 तासाभरामध्ये, 1 तास पण नाही, एक अर्धा ते पाऊण तासामध्ये पूर्ण 7,000 ते 8,000 पक्ष्यांना खाद्य आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे वर्किंग चालतं. त्याचं खूप बऱ्याच जणांच्या कॉमेंट होत्या आपल्या व्हिडिओवरती की हा गाडा नेमका कसा चालतो. तर तो आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासाठी, शेतकरी मित्रांसाठी. ॲक्च्युली पोल्ट्री फार्मिंग हा आता सध्याचा ट्रेंडिंग व्यवसाय आहे. बरेच जण याच्यामधून शिकत आहेत, भरपूर गोष्टी याच्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत. कोणतीच गोष्ट मित्रांनो सोपी नसते, त्याच्यामध्ये त्या प्रत्येक बिझनेसच्या पाठीमागं हार्डवर्क हे असतंच. तर त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट इझिली तुम्हाला मिळणार नाही. यांच्याकडं खूप जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण हा सर्व जो आहे तो लाईव्ह स्टॉक आहे. खूप लक्षपूर्वक, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्या सगळ्या मूवमेंट वगैरे सगळ्या गोष्टींवरती लक्ष आपल्याला ठेवावं लागतं. तर मित्रांनो, हा आपला दुसरा लॉट आहे. मित्रांनो, आता सध्या जे आहेत शेडचे पडदे जे आहेत ते खाली केलेले आहेत. दोन्ही बाजूचे जे साईडचे पडदे असतील किंवा कागद असतील तर ते खाली केलेले आहेत मी. आणि आता आपण टेम्परेचर इथलं चेक करूया काय आहे. तर 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे 30.6 डिग्री सेल्सिअस आता सध्या तापमान आहे. एप्रिल महिन्यामध्ये खूप हीट असते, खूप उष्णता असते, त्याच्यामुळं या पक्ष्यांची काळजी मात्र भरपूर घ्यावी लागते. बरेच फार्मर जे आहेत ते मेमध्ये रिस्क घेत नाहीत, नवीन लॉट घेत नाहीत. मेमध्ये गॅप टाकतात, पूर्ण 1-1.5 महिना वगैरे ते काहीच करत नाहीत. तर त्याच्यामुळं कंपन्यांनी काय केलं आहे की 1-2 रुपये इन्सेंटिव्ह प्रत्येक किलोला वाढवलेले आहेत. तर ते दरवर्षी असतं असं की मेमध्ये जे लॉट घेतात ते प्रॉफिटमध्येच असतात, पण त्याच्यामध्ये खूप लक्ष काळजीपूर्वक या पक्ष्यांकडे द्यावं लागतं, कारण उष्णता असते. उष्णतेमुळं बरीच पक्षी दगावतात, तर त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे.
मित्रांनो मी आता बसलेलो आहे सावलीला झाडाच्या, इकडे पोल्ट्री आपली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं खाली जो दिसतोय तुम्हाला तो पिवळा कागद आहे, तर तो मी आता खाली घेतलेला आहे. तर ग्रीन नेट जी वरची आहे ती आपण ती कशासाठी लावलेली आहे, तर ती लावलेली आहे इकडून थोडंसं ऊन आतमध्ये पार्टली आतमध्ये थोडंसं येतं आहे, तर त्याच्यामुळं आपण ती ग्रीन नेट लावलेली आहे. आणि मी इथं बसलेलो आहे, थोडंसं माझं एडिटिंग चाललंय. तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे व्हिडिओ एंड करण्याची. एकदम थोडक्यामध्ये मी सांगितलेली जी माहिती आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरची कॉमेंटही करा आणि आपला बिझनेस तुम्हाला कसा वाटतोय हेही नक्की सांगा. तर चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.